तर बघा फ्रेंड्स, आता ना हा गॅस आहे ना बंद करून घेऊया. जास्त आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे. तर बघा गॅस मी बंद करते. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज मी एकदम मोठा असा व्हिडिओ काही शूट करणार नाही आहे. एकदम छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ असणार आहे रेसिपीचा. एकदम 1 ते 2 मिनिटामध्ये ही रेसिपी होणार आहे. तर त्याच्या आधी सांगते, ही रेसिपी ना एकदम इझी आहे आणि अगदी सर्वांनाच आवडेल अशी आहे ही. तर भात डाळ जेव्हा करतो, पोळी करतो, त्याच्यासोबत तोंडी लावायला हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ना, तो थोडा मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. एवढा छान लागते ना, खूप मस्त लागते पोळी आणि नुसता तो ठेचाही खाल्ल्याने एकच नंबर लागते. फक्त तुम्ही माझी करण्याची थोडीशी पद्धत बघा आणि तसाच तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल. तर जास्त वेळ न घेता मी किचनमध्ये तुम्हाला नेते आणि लगेचच करून दाखवते. तर चला मग करून दाखवते, तुम्ही आणि बघासुद्धा. किचनमध्ये जाऊया. तर इथे बघा मी ना किचनमध्ये आलेली आहे. दाखवते मी थोडीफार ना मी जे ठेचा करते ना त्याची पूर्वतयारी करून घेतलेली आहे. म्हणजे लसूण आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. खरं तर पॉसिबल झालं तर तुम्ही खलबत्ता असते ना त्याच्यामध्ये हा ठेचा छान होते मिक्सरपेक्षा भारी. पण आता इथे नसल्यामुळे मी काही करणार म्हणजे मिक्सरमध्ये काढत आहे. जाडसर असं तर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा. तर इथे बघा फ्रेंड्स, ह्या ज्या मिरच्या आहे ना मी थोड्याशा धुवून घेतलेल्या आहे. तर मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहे. मिरच्याला भाजून वगैरे काहीच नाही घ्यायचं आहे. आता हे ना मी सांगितल्याप्रमाणे हे जे ठेचा आहे ते खलबत्त्यामध्ये किंवा जो पाटा असते ना त्याच्यावर केला ना तर खूप मस्त होते. पण मी इथे मिक्सरमध्येच काढून घेणार आहे जाडसर असं. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की खूप मोठाने वगैरे शूट नाही करत आहे. थोडीशी रेसिपी तुम्हाला मी दाखवते. तर ते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. भांड्यामध्ये ना आपण कितीही जाड करतो म्हटलं ना पल्स मोडमध्ये तरी ते बारीकच होते. असं आपण म्हणतो ना गावरानी भाषेमध्ये असं एकदम खडतड वाटून घेतलं तशासारखं मी काढून घेतलेलं आहे. इकडे एक पॅन ठेवून घेतली, त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलाला छान असं अशा प्रकारे ना काढून घ्यायचं आहे. पॉसिबल असल्यास तुम्ही काय म्हणते त्याला खलबत्त्यामध्ये. तर इथे बघा हे जे आहे ना थोडंसं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. असं जाडसर असं ठेवून घ्यायचं आहे. तर एका वाटीमध्ये काढून घेऊ. तर इथे बघा फ्रेंड्स, असं मी ना जाडसर असं काढून घेतलेलं आहे. आणि इथे बघा तेल ठेवले. तेल जास्तच तापलं होतं तर मी गॅस बंद केलेला आहे. तर याच्यावरती ना हे टाकून घेऊया आपण. तुम्हाला तेल ना खूपच जास्त तापलं होतं म्हणून मी गॅस बंद केली. तर बघा फ्रेंड्स, याला ना एकदम असं जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे. थोडं शिजवायचं आहे. आपण ठेचा करण्यासाठी प्रकार असतो. आपण खूप एकदम जास्त याला भाजून घेते तर भाजायचं नाही आहे. असं अदर कच्चं म्हणते ना तसंच राहू द्यायचं आहे. आणि हे हा जो ठेचा आहे ना एवढा मस्त लागते ना तोंडी लावायला, खूप मस्त लागते. जेव्हा मी हा ठेचा ठेचून घेतला ना तेव्हा थोडंसं तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आणि पॉसिबल झालं तर हा जो ठेचा आहे ना थल्लीच्या तेलामध्ये तुम्ही तळून घ्या, म्हणजे खूप मस्त लागते. तर वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा थोडंसं ना मीठ टाकून घेते आणि असं फिरवून घ्यायचं.
तर बघा फ्रेंड्स, आता ना हा गॅस आहे ना बंद करून घेऊया. जास्त आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे. तर बघा गॅस मी बंद करते. तर इथे बघा फ्रेंड्स, आपला जो ठेचा आहे ना तो रेडी झालेला आहे. तर एकदम मस्त लागते तोंडी लावायला जेव्हा भात डाळ खातो. आणि हा ठेचा म्हणजे झटपट असं जेवणाच्या 5-10 मिनिट अगोदर केला ना तर खूप मस्त लागते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला आवडेल. तर ही छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझं इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे पद्मा भोरे या नावाने, तर त्यालासुद्धा नक्कीच फॉलो करा. खूप मस्त मस्त मिनी ब्लॉग टाकत असते. तर चला मग, व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय. Audio Jungle. Audio Jungle.